Hello friends, in yesterday's lecture we will see the three laws. First is the Pauli's exclusion principle, second is the Hund's rule and third is the above principle. पण मला वाटते की कालच्या लेक्चरमध्ये ते तुम्हाला पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल जरा समजला असेल, पण हंट्स रूल आणि अबाव प्रिन्सिपल समजला नसेल. सो आय विल रिपीट इट वन्स अगेन. सो फर्स्ट आय विल repeat the above principle, then we will see the Hund's rule of multiplicity. So what is above principle? According to this principle, the orbits are successively filled in order of their increasing energies. In structure of atom we have seen that there is nucleus, and around nucleus there are different orbits. That orbits filled in order of their increasing energies. So how that can happen we will see. Here I will draw the blocks. इथं बघा मी ब्लॉक्स ड्रॉ करते. इथं 1, हे 2, हे 3, 4, 5, 6 and 7. त्यानंतर इथं एक सोडून त्याच्या खाली परत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. परत हा एक ब्लॉक सोडून ह्याच्या खाली स्टार्ट करते 1, 2, 3 आणि 4. इकडं मी इकडचा पण एक सोडला, इथं नव्हता सोडला, पण इथं इकडचा पण एक सोडला आणि इकडचा पण एक सोडला. परत इथं सुद्धा इकडचा पण एक सोडणार आणि इकडचा पण एक सोडणार. त्याच्या खाली 2 ब्लॉक्स काढणार 1 आणि 2. कळालं? आता इथं हे सगळे काय असणार आहेत? एस. हे सगळे काय असणार आहेत? पी ऑर्बिटल्स, हे डी ऑर्बिटल्स अँड हे एफ ऑर्बिटल्स. सो इथं स्टार्ट कशाने होणार? 1s, इथं 2s, इथं 3s, 4s, 5s, 6s आणि 7s. इथं स्टार्ट कशाने होणार? 2 नी. इथं 2 काय येणार? p, इथं 3p, 4p, 5p, 6p आणि 7p. आता इथं 3 नी स्टार्ट होणार. हा फर्स्ट रो म्हणून फर्स्ट, हा सेकंड, हा इथं थर्ड. आता इथं एस पी नंतर कुठला ऑर्बिटल्स असणार आहे? डी. सो 3d, 4d, 5d आणि 6d. आता इथं सोडून इथं 3 नी सुरुवात झाली, इथं कशाने होणार? 4 आणि डी नंतर काय असणार आहे? एफ. सो इथं काय येणार? 4f आणि इथं काय येणार? 5f. कळालं? वरती सगळे एस, त्याच्या खाली सगळे पी, त्याच्या खाली डी, त्याच्या खाली एफ. इथं 1 नी स्टार्ट, इथं 2 नी स्टार्ट, इथं 3 नी स्टार्ट, इथं 4 नी स्टार्ट. इथं 7 ब्लॉक्स, इथं एक सोडून एकाखाली एक 6, इथं इकडचा आणि इकडचा एक सोडून एकाखाली एक 4, इथं पण हा एक आणि हा एक सोडून एकाखाली एक 2. आता इथं इलेक्ट्रॉन्स कसे भरणार? अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग एनर्जीज. म्हणजे लोअर एनर्जी ज्याची आहे ते ऑर्बिटल आधी भरणार आणि मग ज्याची हायर आहे ते, आणि त्याच्याहून हायर आहे ते, असा तो सिक्वेन्स असणार आहे. तर ह्याच्यामध्ये 1s या ऑर्बिटलची एनर्जी सगळ्यात कमी असल्यामुळं पहिल्यांदा इलेक्ट्रॉन कुठं भरणार? 1s. सगळ्या एस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार आहेत? मॅक्झिमम 2. सगळ्या पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार आहेत? मॅक्झिमम 6. सगळ्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार आहेत? 10. आणि सगळ्या एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार आहेत? 14. सो 1s झाल्यावर हा बाण इथं गेला, तो असा खाली येईल आणि तो परत कुठं जाणार? 2s मध्ये. म्हणजे पुढचे इलेक्ट्रॉन कुठं भरणार? 2s मध्ये. आता हा बाण असा खाली येऊन परत कुठं जाणार? 2p मध्ये. म्हणजे 2s भरल्यावर 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स भरणार. 6 इलेक्ट्रॉन्स इथं फुल झाल्यावर त्याच्या पुढचे इलेक्ट्रॉन्स कुठं जाणार? 3s. 3s मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन भरणार. परत हा बाण खाली येणार, इथं 3p मध्ये जाणार. परत ह्या p मध्ये सुद्धा 6च इलेक्ट्रॉन बसणार. हा परत एरो स्ट्रेट जाणार. परत ह्या s मध्ये किती इलेक्ट्रॉन भरणार? 2च. परत हा s खाली येणार. आता d ची कॅपॅसिटी किती आहे? s ची 2, p ची 6 आणि d ची 10. म्हणजे ह्या d मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार? मॅक्झिमम 10. हे 10 फुल भरल्यावर पुढचा इलेक्ट्रॉन कुठं एंटर करेल? 4p मध्ये. आता 4p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार? 6. 4p नंतर तो कुठं जाईल? 5s मध्ये. s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार? 2. आता हे फुलफिल झाल्यावर हा एरो पुढं जाईल, तो परत बॅक येऊन कुठं जाईल? 4d मध्ये. परत d मध्ये किती इलेक्ट्रॉन भरणार? 10. s मध्ये 2, p मध्ये 6, d मध्ये
10. हा 10 पूर्ण भरल्यावर 5p मध्ये जाणार. 5p ची कॅपॅसिटी किती 6. ते पूर्ण भरल्यावर 6s. 6s ची कॅपॅसिटी किती 2. हे पूर्ण भरल्यावर हा बाण परत खाली येऊन कुठं जाणार 4f मध्ये. म्हणजे f ची कॅपॅसिटी आता किती आहे 14. f मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स पूर्ण भरल्यावर त्याच्या नेक्स्ट इलेक्ट्रॉन कुठं जाणार 5d. 5d मध्ये 10 इलेक्ट्रॉन भरणार. त्यानंतर 6p मध्ये जाणार. 6p ची कॅपॅसिटी किती असणार 6. परत तो इलेक्ट्रॉन कुठं जाणार s ची कॅपॅसिटी 2. मग हा असा स्ट्रेट जाईल आणि परत हा एरो बॅक येईल. परत 5f ची कॅपॅसिटी 14. मग सरळ हा इकडं जाईल. परत 6d ची कॅपॅसिटी 10. परत हा कुठं जाईल 7p मध्ये आणि 7p ची कॅपॅसिटी किती असणार आहे 6. आणि इथं सगळे ऑर्बिट्स आता भरतील. कळालं. This is the Abba's principle. According to this principle, the orbits are successively filled in order of their increasing energies. आता ह्या Abba's principleचा आपल्याला उपयोग कशासाठी येतो तर टू राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे तुम्हाला मराठीत म्हणता येतं त्याला इलेक्ट्रॉन संरूपण. एक्झाममध्ये क्वेश्चन असायचा बघा 10वीला वगैरे पण आणि आता सुद्धा असेल. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ. समजा नायट्रोजन आहे. हा नायट्रोजनचा आयटम त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे 7. मग जेवढे ॲटॉमिक नंबर आहे तेवढेच त्याच्यात काय असणार आहेत इलेक्ट्रॉन्स आणि तेवढेच ते इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती असलेल्या ऑर्बिट्समध्ये असणार आहेत. तर आता हे 7 इलेक्ट्रॉन कसे भरणार. पहिल्यांदा तो इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन भरायचेत आपल्याला ह्या नायट्रोजनमध्ये अबोव्ह प्रिन्सिपलनुसार. तर पहिल्यांदा तो इलेक्ट्रॉन कुठं जाईल 1s. s ची कॅपॅसिटी किती आहे 2. म्हणजे इथं काय येईल त्याचं कॉन्फिगरेशन 1s2. फक्त इथं 2च भरले. अजून आपल्याला किती भरायचे त्यात 5. तर आता हा बाण इकडं येऊन हा इकडं आला म्हणजे इथं परत कुठं झाला 2s मध्ये. मग आता s ची परत कॅपॅसिटी किती 2च. म्हणजे इथं काय झालं 2s2. म्हणजे हे इलेक्ट्रॉनची संख्या दाखवतं. इथं किती इलेक्ट्रॉन बसले 2. हे झाले 2. 2 आणि 2 किती झाले 4. मग उरले किती आता 3. ते आपल्याला बसवायचे. आता हा इलेक्ट्रॉन असा खाली येईल आणि तो कुठं जाणार आता 2p मध्ये. p ची कॅपॅसिटी किती आहे 6. म्हणजे आपण मॅक्झिमम कॅपॅसिटी म्हणजे त्याच्यात मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स किती भरणार आहेत 6. तर त्याच्यामध्ये आपण 3 भरू शकतो. म्हणजे इथं काय झालं त्याचं कॉन्फिगरेशन 2p3. म्हणजे नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 त्याचं कॉन्फिगरेशन काय लिहिणार आपण 1s2 2s2 2p3. तसंच ऑक्सिजन असेल समजा तर त्याचं ॲटॉमिक नंबर किती आहे 8. त्याचं कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आता परत इथं एंटर होणार म्हणजे 1s2. पुढचा इलेक्ट्रॉन असा खाली जाऊन इथं एंटर होणार म्हणजे किती झालं 2s2. परत 2s2 नंतर कुठं जाणार इथं 2p4. कळालं. आता हे झाले नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता समजा क्लोरीन आयटम आहे. क्लोरीन आयटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17. तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहिणार. आता परत इथंच जाणार इलेक्ट्रॉन त्याची कॅपॅसिटी 1s2. परत खाली येणार 2s मध्ये जाणार त्याची कॅपॅसिटी 2s2. परत हा इलेक्ट्रॉन इकडे येणार तो कुठं जाणार 2p. 2p ची कॅपॅसिटी किती आहे 6. सो 2p6. आता किती इलेक्ट्रॉन झाले 6 + 2 8 + 10. अजून किती इलेक्ट्रॉन्स भरायचे आपल्याला 7. कारण ॲटॉमिक नंबर जेवढा असेल तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असणार. तर आता 2p6 नंतर तो इलेक्ट्रॉन कुठं जाणार सरळ 3s मध्ये. 3s ची कॅपॅसिटी किती आली 2. मग त्यात किती भरले आपण 3s2. परत आपण काउंट करून बघायचं 2 + 2 4 + 6 10 + 2 12. म्हणजे आपल्याला अजून त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन भरायचे 5. तर आता हा बाण असा इकडून जाईल तो कुठं जाईल 3p मध्ये. सगळ्या p ची कॅपॅसिटी किती आहे 6. मॅक्झिमम त्यात किती इलेक्ट्रॉन्स भरणार आहे आपण 6. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये उरलेले 5 इलेक्ट्रॉन्स इथं पुट करू शकतो. म्हणजे बघूया 2 + 2 4 + 6 10 + 2 12 and 12 and 5 किती झाले 17. दिस इज द ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन. असं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करत असतो. आणि ह्याच्यावरच आधारित काय आहे आता आपला आपण एक काल रूल बघितलेला बघा. कोणचा रूल होता तो हंट्स रूल ऑफ
मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. तो रिपीट करते मी, काल जरा समजला नसेल तर काय होता तो हंट्स रूल. इट स्टेट्स दॅट काय स्टेट करतो तो, व्हेन सेव्हरल डिजनरेट ऑर्बिटल्स. डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणजे काय, दॅट इज ऑर्बिटल्स हॅविंग सेम एनर्जी आर अवेलेबल then electrons feel in it singly and then pairing takes place. I will repeat the Hund's rule. It states that when several degenerate orbitals, that is orbitals having same energy, are available, then electrons fill in it first singly and then pairing takes place. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आधी सिंगली भरणार आणि मग त्याच्यामध्ये पेअरिंग होणार. तर आता त्याच्यासाठी परत मी रिपीट करते, व्हॉट आर डिजनरेट ऑर्बिटल्स. डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणजे काय, ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. तर आता आधी पहिल्यांदा आपण एक्झाम्पल घेऊया. नायट्रोजनचं ॲटॉमिक नंबर किती होतं त्याचा 7. त्याचं कॉन्फिगरेशन काय होतं मगाशी बघितलं आपण, 1s2 2s2 2p3 असं होतं. तर आता त्याला आपण ब्लॉक्समध्ये कसं लिहिणार, 1s म्हणजे हा 1s हा एकच ब्लॉक असेल. 2s मध्ये ऑर्बिटल एकच होता म्हणून इथं 1 असेल. p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतात, 6, म्हणजे ते डिजनरेट ऑर्बिटल्स किती होते तिथं 3. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2, इथं 1 हा 2 आणि हा 3. कळतं, येते का लक्षात. परत सांगते बघा, आपण काल बघितलेलं क्वांटम नंबर्स बघितलेले. जेव्हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर होता तेव्हा ॲझिम्युथल क्वांटम नंबर 0 होता, मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0 होता आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती भरले, 2. आता ह्याच्यापेक्षा ह्याची एनर्जी जास्त आहे आणि ह्याच्यापेक्षा या ऑर्बिटल्सची एनर्जी जास्त आहे, पण ह्या लेवलला या तिघांची एनर्जी सेम आहे. दीज आर कॉल्ड ॲज द ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी ऑर कॉल्ड ॲज द डिजनरेट ऑर्बिटल्स. ह्यांना काय म्हणायचं, डिजनरेट ऑर्बिटल्स. हा 0 जरी असला तरी इट इज कन्सिडर्ड ॲज 1 म्हणून त्याला टाईप काय होता 1s. 0 जरी असला त्याला ऑर्बिटल काय म्हणायचं 2s, कारण तो सेकंड ऑर्बिट मधला होता. आणि ह्याच्यामध्ये हे 3 ऑर्बिटल्स आहेत, हे पीचे आहेत. पीचे आहेत म्हणून p आणि दुसऱ्या ऑर्बिट मधला आहे म्हणून 2 इथं आपण नंबर डिनोट केलेला आहे. आणि प्रत्येक ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स भरणार, इथं 2 इथं 2 आणि इथं 2. जसं इथं 2 तसं इथं 2 इथं 2 इथं 2, म्हणजे टोटल किती झाले हे 6. म्हणजे सेकंड ऑर्बिटमध्ये टोटल इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे 8. तर तसंच इथं आपण बघितलं नायट्रोजनचं ॲटॉमिक नंबर 7 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन आपण भरणार. त्याचं कॉन्फिगरेशन काय झालं 1s2 2s2 2p3. हा s म्हणजे एकच ब्लॉक, s म्हणजे एकच, p म्हणजे 6 इलेक्ट्रॉन बसणार म्हणजे 3 ऑर्बिटल्स असणार 1 2 आणि 3. आता प्रत्येकामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार, एक क्लॉकवाईज डायरेक्शनचा आणि एक अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचा. क्लॉकवाईज डायरेक्शनचा आपण कसा रिप्रेझेंट करतो, हा असा अपवर्ड एरो आणि दुसरा हा डाऊनवर्ड एरो. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन झाले 1s2 मध्ये, ह्या 2s2 मध्ये परत 2 इलेक्ट्रॉन झाले. आता इथं काय आहेत 3 डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत, म्हणजे ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी. मग ह्याच्यात आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत 3. मग ते आपण कसं भरणार 1 2 आणि 3. दिस इज अकॉर्डिंग टू द हंट्स रूल. आपण असं सुद्धा भरू शकलो असतो, कसं, हा असे इथं 2 इथं 2 आणि हे पीचे 3 ऑर्बिटल्स आहेत. तर मी इथं एक अपवर्ड एरोवाला म्हणजे क्लॉकवाईजवाला, इथं अँटी क्लॉकवाईजवाला, परत इथं क्लॉकवाईजवाला. 2 + 2 + 2 6 प्लस काय झालं 7.
ॲटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन्स मी इथं भरले, पण दिस इज नॉट अकॉर्डिंग टू द हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. दिस इज रॉंग, दिस इज करेक्ट. कळालं? व्हेन सेव्हरल डिजनरेट ऑर्बिटल्स आर प्रेझेंट देन इलेक्ट्रॉन्स फिल इट इन सिंगली अँड देन पेअरिंग टेक्स प्लेस. आता ऑक्सिजन घेतला आपण, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. त्याचं कॉन्फिगरेशन काय येणार? 1s2 2s2 2p काय येणार? 4. 4 + 2 6 + 2 8. बरोबर? तेवढे ॲटॉमिक नंबर एवढे आपण इलेक्ट्रॉन्स फिल केले. मग अकॉर्डिंग टू हंट्स रूल आपण ते कसं भरणार बघा. हे 1 हे 2 हे p आहे, म्हणजे 3 डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत, 1 2 आणि हा 3. इथं 2 इलेक्ट्रॉन भरले, इथं 2 इलेक्ट्रॉन भरले. मग आता इथं काय म्हणतात, जेव्हा डिजनरेट ऑर्बिटल्स असतील प्रत्येकात 2-2 बसणारच आहेत, परंतु एकदम इथं 2 आणि इथं 2 घालण्यापेक्षा 4 करता येत नाहीत अकॉर्डिंग टू हंट्स रूल. तर पहिल्यांदा असे ऑर्बिटल्स सिंगली फिल करायचे. हे फिल पूर्ण झाल्यावर तिन्ही ऑर्बिटल्स उरलेला इलेक्ट्रॉन पेअरिंगला येणार. म्हणजे काय, 4 इलेक्ट्रॉन्स बसवायचे की नाही मला. इथं 1 बसवला, इथं दुसरा बसवला, इथं तिसरा बसवला आणि इथं चौथा बसवला. दिस इज द हंट्स रूल. आणि मी जर असं केलं, इथं 2 बसवले आणि इथं 2 बसवले, दिस इज नॉट अकॉर्डिंग टू द हंट्स रूल, दिस इज अकॉर्डिंग टू द हंट्स रूल. कळालं? हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, व्हेन सेव्हरल डिजनरेट ऑर्बिटल्स, दॅट इज ऑर्बिटल्स हॅव्हिंग सेम एनर्जी आर अवेलेबल, देन इलेक्ट्रॉन्स फिल इन इट फर्स्ट सिंगली अँड देन पेअरिंग टेक्स प्लेस.